नाही, हा फार घृणास्पद घटना आपल्या भंडारा जिल्ह्यात झाली आणि निश्चितच याचं जितकं निषेध केलं तितकं कमीच आहे. या एका अल्पवयीन मुलीवरती या प्रकारचा अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशी झाली पाहिजे, ही आमच्या सर्वांची मागणी आहे. या संदर्भात आजच ॲडिशनल एस-पी मोरेजी ते संबंधित डॉक्टर असतील किंवा या सगळे जे लोकं या प्रक्रियेत आहेत, इन्स्पेक्टर असतील, या सगळ्यांची आज बैठक घेतली. या संदर्भात त्या मुलीच्या वडिलांनाही मी बोलावलं होतं. त्यांच्यासोबतही मी चर्चा केली. त्यांनाही धीर देण्याचं काम केलं आणि या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावं म्हणून मी परवाच मुख्यमंत्री साहेबांसोबतही बोललो होतो. त्यांनी याच्यात स्पेशल पी-पी लावून हे फास्ट ट्रॅकमध्ये ही केस करायचं त्यांनी मला सांगितलेलं आहे. त्या संदर्भातले आदेशसुद्धा निर्गमित झालेले आहे आणि मला असं वाटतं उद्या परवा त्या संदर्भात लेखी स्वरूपाचे आदेशसुद्धा राज्य सरकार काढणार आहे आणि या नराधमाला लवकरात लवकर फाशी शिक्षा हो, हे भंडारा जिल्ह्याच्या प्रत्येक नागरिकासारखंच आम्हालाही ते वाटतं आणि आम्ही त्यासाठी प्रयत्नशील आहे. बघा असं आहे, मला असं वाटतं की जरांगे पाटीलजी कॉकरोच आंदोलन झाल्यानंतर थोडं त्यांनाही असं वाटतंय की आपण एखादं आंदोलन केलं पाहिजे म्हणून आणि म्हणून ते परत निघालेले आहे. त्यांनी मागे आंदोलन केलं, त्या संदर्भात राज्य सरकारने जी-आर काढला आणि जवळपास 2,60,000 लोकांना कुणबीचे प्रमाणपत्र मिळालेले आहे आणि फक्त 279 लोकांचे जे अर्ज आहेत ते बाद करण्यात आले, रद्द करण्यात आलेले आहे. माझ्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे आकडे आहे. राज्यात सर्वाधिक नाशिक विभागामध्ये 1,20,324 अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी 1,04,546 लोकांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले आहे. कुणबी समाजाचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे. या प्रकारचं नागपूर विभागात 56,000 लोकांना देण्यात आलेलं आहे. अमरावती विभागात जवळपास 54,000 लोकांना देण्यात आलेलं, म्हणजे 56,000 लोकांनी अर्ज पैकी एकूण 50,000 लोकांना त्याच्यात वैध प्रमाणपत्र देण्यात आलेले आहे. फक्त तिथे 56 लोकांचा अर्ज नामंजूर करण्यात आलेला आहे. पुणे विभागात 25,000 पैकी 17,000 लोकांना प्रमाणपत्र देण्यात आलेलं आहे. फक्त 25 अर्ज तिथे नामंजूर करण्यात आलेला आहे. कोकण विभागात 19,294 पैकी 16,393 लोकांना प्रमाणपत्र देण्यात आलेलं आहे. फक्त तिथे 34 लोकांचे अर्ज नामंजूर करण्यात आलेले. म्हणजे या माध्यमातून राज्य सरकारने जो जी-आर काढला, ज्या लोकांकडे वैध प्रमाणपत्र आहे, कागद आहेत, त्याच लोकांना त्यांचं प्रमाणपत्र मिळालेलं आहे आणि ज्या लोकांचे ज्यांच्याकडे कागद कमी आहेत किंवा ज्यांनी चुकीचे कागद दिले त्यांचे रद्द करण्यात आले आणि तो प्रमाण फार कमी आहे. म्हणजे अर्ध्या टक्क्यापेक्षाही कमी प्रमाण अर्ज नामंजूर करण्याचं आहे. मोठ्या प्रमाणात या माध्यमातून जे खरे कुणबी आहेत, ज्यांच्याकडे खरं सगळे जात वैधता प्रमाणपत्र आहेत किंवा बाकी सगळ्या गोष्टी आहेत, त्या लोकांना या माध्यमातून जात वैधता प्रमाणपत्र मिळालेलं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.